आजची अहिल्याबाई होळकर यांची त्रिजन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने इथे अहिल्याबाई होळकर किल्ला माहेश्वर घाट जो मध्य प्रदेशामध्ये आहे त्याची जशी तशी प्रतिकृती उभी करण्यात आलेली आहे। आपण पाहत असाल मागे माहेश्वर मंदिर आहे, याच्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान होणार आहे आणि 7 दिवस हा उत्सव चालेल। रोज विविध कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक, व्याख्यान, मुलाखत, असे विविध स्वरूपाचे कार्यक्रम लोक प्रचंड प्रतिसाद देतात आणि जवळपास 50,000 पेक्षा जास्त भाविक या उत्सवाला भेट देतात। नाही, दरवेळेला आम्ही एक सामाजिक, भौगोलिक किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा एक मेसेज जावा, प्रत्येकाला जाता येत नाही प्रत्येक ठिकाणी, म्हणून मग त्याची एक प्रतिकृती साकारतो। गणपती तर का आपण कुठल्या मंदिरात गेलो तर कुठेही आपण देव बघू शकतो, असं काही नाहीये। पण एक सार्वजनिक उत्सव करताना थोडं त्याला काहीतरी वैविध्य स्वरूप, थोडासा थाटमाट असा जर केला तर लोकांना देखील आनंद वाटतो। आपण आपल्या घरात जर लग्न असेल तर कर्ज काढून सुद्धा थाटमाट करतो, मग बाप्पाचा उत्सव करताना थाटमाट केला तर त्याचा आनंद अजून घेता येतो। नाही तर काय 2 जण आले, हार घातले एकमेकाला, जाऊन रजिस्टर केलं का लग्न होतं। तसं उत्सव पण घरात मी बसून पण गणपतीचा आनंद लुटू शकतो, धार्मिक नामस्मरण करू शकतो, जप करू शकतो। परंतु जेव्हा समाजाला संघटित करायचं असतं, लोकमान्य टिळकांनी हे उत्सव त्याकरता केले आणि आता लोकांना या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणणं गरजेचं आहे, त्याचा एक आनंद घेणं गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन एखादी धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम केल्यानंतर त्याची एक शक्ती अजून वाढते असं मला वाटतं आणि त्यामुळे असे उपक्रम आम्ही करतो। बंपर जीत झाली, इथे आल्यापासून सगळं पॉझिटिव्हच झालेलं आहे बाप्पाच्या कृपेने आणि हा उत्सव जो आहे हा संपूर्ण मुंबई, ठाणे, MMR रिजन आहे, ह्याच्यामधला सगळ्यात मोठा माघी गणेश जयंती उत्सव आहे। एवढा मोठा उत्सव अजून कोणी साकारत नाही। वंदे मातरम संघ ही आमची संस्था आहे, माझे सर्व सहकारी आहे तिथे आणि हा आम्ही उत्सव इथे साजरा करतो, त्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो। आम्हाला परमेश्वरांनी शक्ती दिली आहे आणि ही बुद्धी दिली आहे काम करायची, याच्याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे। भक्तांनी निरोप देतो की माघी गणेश जयंती हा गणेशाचा जन्म आहे। गणेश चतुर्थीचा उत्सव कोकण विभागात मोठ्या स्वरूपात होतो, तेव्हा घरातही उत्सव असतो, सार्वजनिक पण असतो। आता माघी गणेश जयंती अशी वेळ आहे की सीझन पण चांगला असतो, थंडीचा, पाऊस वगैरे नाही, उन्हाळा नाही, त्यामुळे एकदम मनमोहक वातावरण असतं, थंड छान। हा परिसर पण बघितला असेल तुम्ही कसा दिसतोय, असं वाटतं की आपण दुसऱ्याच ठिकाणी आलोय। तुम्हाला वाटतंय का तुम्ही महापालिकेच्या किल्ल्यावर आलोय असं वाटतंय आणि एक वेगळा विचारात माणूस जातो, कंटाळात कष्ट झाले असेल तर विसरतो आणि बाप्पाच्या लीन होतो। आमची मूर्ती पण अशी अप्रतिम असते की माणसं ती पाहत राहतात, अशी लोभस आणि एकदम प्रभावी मूर्ती आम्हाला मिळते। दिवसेंदिवस त्या मूर्तीचा पण महिमा होत चाललाय आणि सर्व भाविकतेने, सात्विकतेने, प्रामाणिकपणे केल्यामुळे त्या उत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय आणि लोक खूप मोठ्या संख्येने इथे येतात। मी आवाहन करीन की आपण इथे येऊन बाप्पांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्वांच्या पूर्ण व्हाव्यात। गणपती बाप्पा मोरया।